नमस्कार. आज आपण अशा एका प्रवासाचा वेध घेणार आहोत ज्याने भारताला अक्षरशः एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. आज आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या आत्मचरित्रावर आधारित त्यांच्या प्रेरणादायी जीवनाबद्दल जाणून घेणार आहोत. हा प्रवास जितका शांत आहे तितकाच तो खोल आणि आदराची भावना निर्माण करणारा आहे. चला तर मग भारताच्या या महान सुपुत्राच्या आयुष्यातील काही भन्नाट आणि प्रेरणादायी पाने उलगडून पाहूया. इथं पहा, ही त्यांच्या आईला आशियम्मा यांना समर्पित केलेली एक अतिशय भावस्पर्शी कविता आहे. हे केवळ शब्द नाहीत, तर त्यांच्या मुळांची ती एक भावनिक ओळख आहे. त्यांच्या आईचं अथांग प्रेम आणि अढळ विश्वास यातूनच त्यांना या मोठ्या जगाला खंबीरपणे सामोरे जाण्याची अफाट ताकद मिळाली. हे वाचताना खरोखरच खूप भावस्पर्शी वाटतं आणि त्यांच्या साध्या पण भक्कम अशा व्यक्तिमत्वाचा पाया इथूनच कसा रचला गेला हे आपल्या लक्षात येतं. तर आजच्या या सादरीकरणात आपण नेमके काय पाहणार आहोत? रामेश्वरम ते MIT, विक्रम साराभाईंचे मार्गदर्शन, SLV-3 चे ऐतिहासिक यश, त्यानंतरचा आपला क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम आणि शेवटी अग्निपंखमधील महत्त्वाची जीवनमूल्य, असा हा त्यांचा संपूर्ण क्रमवार प्रवास आपण पाहणार आहोत. आता मूळ स्रोताविषयी बोलायचे झाले तर अग्निपंख हे पुस्तक केवळ एक आत्मचरित्र नाही बरं का. एका छोट्याशा बेटावर राहणाऱ्या एका सामान्य मुलाने थेट अंतराळ आणि एरोनॉटिक्सच्या जगात कशी गगनभरारी मारली याचा तो एक जिवंत पुरावा आहे. हे पुस्तक आपल्याला त्यांच्या या अद्भुत प्रवासाची खऱ्या अर्थाने अनुभूती देतं. आणि आजची आपली ही संपूर्ण चर्चा याच पुस्तकावर आधारित असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या आयुष्यातील पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यापासून. रामेश्वरम ते MIT, त्यांच्या जडणघडणीचा आणि शिक्षणाचा हा काळ. इथे आपल्याला एक अतिशय रंजक विरोधाभास दिसेल. एका बाजूला रामेश्वरममधील त्यांचं अत्यंत साधं आणि मर्यादित साधनांचं बालपण, तर दुसरीकडे एरोनॉटिक्स संशोधनाचं अत्यंत प्रगत हायटेक असं जग. त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय तमिळ कुटुंबात झाला. यात सर्वात महत्त्वाची आणि शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांचे वडील एक अत्यंत श्रद्धावान मुस्लिम होते आणि त्यांचे जिवलग मित्र पक्षी लक्ष्मण शास्त्री हे एक हिंदू पुजारी होते. या दोघांमधील निखळ मैत्री हे त्यांच्या बालपणातील जातीय सलोख्याचं एक उत्तम उदाहरण आहे, ज्याचा कलाम साहेबांच्या मनावर कायमचा ठसा उमटला. त्यांच्या शिक्षणाची ही वाटचाल खरोखरच थक्क करणारी आहे. रामेश्वरममधील एका जिज्ञासू मुलापासून सुरू झालेला हा प्रवास आधी श्वार्ट्स हायस्कूल, नंतर 1950 मध्ये त्रिचीचे सेंट जोसेफ कॉलेज आणि शेवटी देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच MIT पर्यंत पोहोचला. त्यांच्या एरोनॉटिक्स आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रवेशाचा हा खऱ्या अर्थाने एक टर्निंग पॉइंट होता. ह्या प्रवासातला हा प्रसंग ऐकलात ना तर खरंच डोळ्यात पाणी येतं. MITमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ₹1000ची गरज होती आणि त्या काळी ही खूप मोठी रक्कम होती. त्यावेळी त्यांच्या बहिणीने जोहराने स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्या. विचार करा, हा त्याग केवळ पैशांचा नव्हता, तर तो डॉक्टर कलाम यांच्यासाठी एक भावनिक आणि अत्यंत निर्णायक पाठिंबा होता. इथूनच त्यांच्या खऱ्या गरुड झेपीला सुरुवात झाली. यानंतर सुरू होतो तो त्यांच्या आयुष्यातील दुसरा टप्पा, विक्रम साराभाई आणि मार्गदर्शन म्हणजेच खऱ्या अर्थाने अंतराळ संशोधनाचा पाया. हा त्यांच्या आयुष्यातील सृजन किंवा नवनिर्मितीचा काळ होता. इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. डॉक्टर कलाम हे काही एकाकी काम करणारे शास्त्रज्ञ नव्हते. विक्रम साराभाई, डॉक्टर ब्रह्मप्रकाश आणि सतीश धवन यांसारख्या दिग्गजांनी त्यांना घडवलं. या महान मार्गदर्शकांनी त्यांना टीमवर्क, योग्य माणसाला योग्य काम देणं आणि आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवणं याचे अमूल्य धडे दिले. साराभाईंची अतुलनीय नेतृत्वशैली युवा शास्त्रज्ञांना कायमच पुढे येण्यासाठी आणि मोठ्या राष्ट्रीय प्रकल्पांची जबाबदारी घेण्यासाठी प्रेरित करणारी होती. जेव्हा साराभाईंचं आकस्मिक निधन झालं तेव्हा डॉक्टर कलाम यांना अत्यंत तीव्र दुःख झालं होतं. विविध विचारसरणीच्या लोकांना एकत्र आणून एकाच ध्येयासाठी प्रेरित करण्याची साराभाईंची ती अनोखी क्षमता खऱ्या अर्थाने भारतीय विज्ञानासाठी एक मोठा वारसा ठरली. आता आपण अशा एका प्रकल्पाकडे वळणार आहोत ज्याने भारताचा अंतराळ इतिहास कायमचा बदलून टाकला. तो प्रकल्प म्हणजे सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल किंवा ज्याला आपण SLV-3 म्हणून ओळखतो. हे एक अत्यंत मोठं आणि धाडसी आव्हान होतं. हा 275 आकडा पहा. हा केवळ एक आकडा नाहीये. SLV-3 हा महाकाय प्रकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी डॉक्टर कलाम यांच्या नेतृत्वाखाली अहोरात्र काम करणाऱ्या
275 अतिशय हुशार आणि निष्ठावान अभियंत्यांची ही संख्या आहे. हा काही एकट्या दुकट्याचा खेळ नव्हता, तर ते एक अभूतपूर्व असं सामूहिक यश होतं. आणि हे यश किती मोठं होतं याची तुम्ही कल्पना करू शकता. SLV-3च्या यशस्वी उड्डाणानंतरचा तो एक अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण होता. प्राध्यापक सतीश धवन यांनी त्या यशाचं स्वतः श्रेय घेण्याऐवजी डॉक्टर कलाम यांच्या हातात माईक दिला आणि त्यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना या रॉकेटच्या ताशी 25,000 किलोमीटर वेगाबद्दल माहिती देण्यास सांगितलं. हा प्रसंग म्हणजे एका खऱ्या, निस्वार्थ नेतृत्वाचा एक उत्कृष्ट धडा आहे. इथून पुढे त्यांच्या पुस्तकातील आराधन हा भाग सुरू होतो, क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम. अंतराळ संशोधनानंतर डॉक्टर कलाम यांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला बळकट करण्यासाठी आपलं लक्ष कसं वळवलं याचा हा अत्यंत प्रेरणादायी आणि रोमहर्षक प्रवास आहे. आता हा 390 कोटी रुपयांचा आकडा पहा. एका अत्यंत महत्वाकांक्षी आणि विशाल प्रकल्पासाठी, ज्याचं नाव इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम म्हणजेच IGMDP होतं, 12 वर्षांच्या कालावधीसाठी हे प्रचंड बजेट मंजूर करण्यात आलं होतं. ह्या एका निर्णयाने आणि निधीने भारताच्या स्वदेशी क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा अगदी मजबूत पाया रचला. एकाच कार्यक्रमांतर्गत किती विविध प्रकारची क्षेपणास्त्रे एकाच वेळी विकसित केली जात होती ते जरा पहा. अग्नी, पृथ्वी, त्रिशूल, नाग आणि अस्त्र. ही यादी या मोहिमेची भव्यता आणि भारताची सामरिक दूरदृष्टी अगदी अचूकपणे दर्शवते. हे केवळ तांत्रिकदृष्ट्याच नव्हे, तर व्यवस्थापकीय पातळीवरही अत्यंत गुंतागुंतीचं काम होतं. या सर्व क्षेपणास्त्रांमध्ये अग्नीचा प्रकल्प सर्वात जास्त आव्हानात्मक होता. प्रचंड दबाव, अनेक तांत्रिक अडथळे आणि गुंतागुंतीचं टीमवर्क यातून तावून सुलाखून निघत अखेर 20 एप्रिल 1989 रोजी अग्नीचं यशस्वी उड्डाण झालं आणि भारताने संपूर्ण जगाला आपली ताकद दाखवून दिली. पण तुम्हाला माहिती आहे का, या प्रचंड यशाचं रहस्य काय होतं? तब्बल 500 पेक्षा जास्त शास्त्रज्ञांनी अपयशाची चव चाखूनही कधीच हार मानली नाही. त्यांनी एकत्र येऊन हे यश अक्षरशः खेचून आणलं. अग्नीचं यश हे केवळ एक तांत्रिक यश नव्हतं, तर तो मानवी नातेसंबंध, सामूहिक जिद्द आणि स्वयंपूर्णतेवरील अढळ विश्वासाचा एक महान विजय होता. आपण आता या सादरीकरणाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. अग्निपंखमधील जीवनमूल्य आणि डॉक्टर कलाम यांचं तत्वज्ञान. डॉक्टर कलाम हे केवळ एक महान शास्त्रज्ञ नव्हते, तर एक अतिशय संवेदनशील विचारवंतही होते. त्यांच्या या प्रवासातून आपल्याला कोणती महत्वाची जीवनमूल्य शिकायला मिळतात ते आता आपण पाहूया. खरोखरच अंगावर शहारे आणणारा हा विचार पहा. त्यांनी अतिशय सुंदरपणे म्हटलंय की आपल्या सर्वांच्या आत एक ईश्वरीय अग्नी दडलेला आहे. या अग्नीला पंख देणं आणि जगाला त्याच्या चांगुलपणाच्या प्रकाशाने उजळून टाकणं हाच आपला प्रयत्न असायला हवा. हे वाक्य स्पष्टपणे दर्शवतं की त्यांचं अफाट वैज्ञानिक यश हे कायम त्यांच्या आध्यात्मिक आणि मानवी मूल्यांशी घट्ट जोडलेलं होतं. हे प्रत्येकासाठी खरंच अत्यंत प्रेरणादायी आहे. आणि आता जाता जाता एक अत्यंत महत्वाचा प्रश्न जो आपल्याला नक्कीच विचार करायला लावतो. डॉक्टर कलाम यांची ती अथक निष्ठा, सर्वोच्च शिखरावर पोहोचूनही टिकून असलेली त्यांची ती कमालीची नम्रता आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची सहकार्याची भावना, हे सगळं आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यातील वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हानांना सामोरे जाताना कसं अंगीकारू शकतो यावर नक्की विचार करा. डॉक्टर कलाम यांचा हा अग्निपंखमधील प्रवास केवळ इतिहासाचा एक भाग नाहीये, तर तो आजच्या आणि उद्याच्या प्रत्येक पिढीसाठी एक निरंतर प्रज्वलित असणारा दीपस्तंभ आहे. हे सादरीकरण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.